बीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्रीहरी विजय ग्रंथ अध्याय 18वा. अक्रूर कृष्ण आणि बलराम यांना मथुरेत घेऊन जातो. राधे कृष्ण राधे राधे. श्री गणेशाय नमः करिता श्री हरिस्मरण दारुण विघ्ने पळती उठून कोटी मुहूर्तांनी विशेष पूर्ण कृष्ण चिंतन जाणावे. उदंड मुहूर्त साधिले परी कृष्ण स्मरण नाही केले तरी तितकेही कुमुहूर्त झाले. विघ्ने सबळ धावती. षष्ठी नवमी व्यतिपात वैधृती कल्याणी कुयोग समस्त इतक्यांचेही मंगल करीत नाम हरीचे निर्धारे. सर्वदा लाभ आणि जय धरती समरण कर्त्याचे पाय. तो कधी न पावे पराजय जो हृदयी ध्याय हरिते. जो नाम न विसंबे अहोरात्री नित्य उत्साह त्याचे मंदिरी. वैकुंठ पतत श्रीहरी त्याशी क्षणभरी न विसंबे. त्याची सुलग्न सुदिन तारा शशी देवबळपूर्ण जे इंद्रापतीचे चरण प्रेमे करून आठवती. राज्यभोग विपुल सर्वदा पुत्र विद्यात बळ धन संपदा इतके इच्छी कामिक सदा तरी तीही गोविंद स्मरावे. सहस्र यागांचे निज फळ जरी इच्छिशी तू नित्य काळ तरी चिंती घन निळ तमाल नीळ साजिरा. केले असेल भक्षवशन दुष्ट प्रतिग्रह सुरापान तरी हरीने केले पूतना शोषण. त्या श्रवणे करून दोष जाय ज्याशी न कळता घडला जार तीही रास मंडळी खेळला यादवेंद्र. ते श्रवण करिता चरित्र पाप जाय झडूनी ब्रह्मात्यादी दोष घडले पूर्ण तेही करावे रस कथा श्रवणी एकता कालिया मर्दन सर्प जानन बाधिती. एकता गोवर्धन धारण कथा निरसे सकळ संकट व्यथा अवघा हरिविजय एकता सर्व कामनापूर्ती हो. हा हरिविजय एकता पवित्र त्याच्या वंशी होय विजयी पुत्र. एक आवर्तने संकट मात्र निरसून जाये सर्वथा. ऐसा वर पंढरीनाथे दिदला श्री हरिविजय ग्रंथाते. असत्य कथा नाही येथे प्रचित भावार्थे पाहावे. 17व्या अध्यायी जाण पूर्ण झाले रास क्रीडा कथन. आता अक्रूरागमन सावधान परिसावे. ऐकुनी हरिप्रताप उदंड कंस चिंताक्रांत अखंड. म्हणे कृष्णे मारिले दैत्य प्रचंड देव समस्त भीतीजया. पंचननाचा प्रताप ऐकून भयभीत जैवी वारण की यशवंत वनिता नंदन दंड शुक ऐकून तटस्थ. त्याचा भय व्याप्तो कंस गोड काही न वाटे जीवास. नाठवे रात्र किंवा दिवस परमपुरुष दृष्टी पुढे देखला नसता चक्रपाणी. दुर्नी प्रताप ऐकता श्रवणी तैसीच मूर्ती ध्यानी मनी ठसवणी बैसली. मिळवणी प्रधान चतुर विचारी बैसला कंस नृपवर. म्हणे आम्हाशी आटोपे नंद किशोर ऐसा प्रकारे हो जावा. प्रधान म्हणती धनुर्याग आरंभावा आता सवेग. बळीराम आणि श्रीरंग आदरे करून आणावे. नंदादी गवळीयान समवेत मान देऊन आणावे येथ. नम्र वचने बोलून बहुत शेवटी घात करावा. दिवा भीते गृही अग्न कागे लाविला नम्रता धरून. तैसे गवळीयान समेत रामकृष्ण येथे कोंडूनी वाधावे. विषवल्ली जो वाढ लागे तो खुडूनी टाकावी वेगे. तरीच आपणा सुख भोगे चिरकाळ असे नृपवरा. अनर्थ थोर बहुत दूर आहे म्हणून सुखी निद्रा करू नये. सत्वर करावा उपाय तरीच कुशल आपुले. नैनी हरळ खुटता सत्वर काढता तत्वता कंटकपदी भेदिता आधी काडीची कोरुणी. तसे नाना उपाय करून रामकृष्णा येथे आणून विश्वासोनी घ्यावा प्राण तरी कार्य साधले. दाऊन या अंगण पंगत अंग पतन पाषाण फोडी लोह घन की कंटक चरणी लागून. जैसे जिवार भेदिती मस्तक करुणी खालते पारधी वधी जैसा मृगाते की सराटे जेवी गजाते किंकाळूनी उभे करीती की बचनाग मुखी घालिता. जेवेसी गोड लागे खाता मग सवेची मृत्यू व्यथा प्राप्त करीत काळ. वरी अनुश लावणी क्षणमात्र गळभेदे जैसे जिवार काचने टाकून वानर विश्वासोनी धरिती पै. का वरी वरी बोले गोड मैंद परी आपल्या कार्याशी सावध. तैसे राम आणि गोविंद विश्वासोनी वधावे. ऐकुनी प्रधानाच्या युक्ती कंसाशी हर्षण समाये चित्ती. म्हणे तुमची बुद्धी पुढे बृहस्पती उन्हा मज वाटत असे तरी आता पाठवावा कोण. नम्र बोलका विचक्षण नाना युक्तीन करून रामकृष्ण आणि जो. प्रधान म्हणती पाठवावा अक्रूरा स्थिर बुद्धी परम चतुर. त्याच्या बोले ते क्षण मात्र न लागता येथे येती पै. मग बोलावून अक्रूर कंसे दिदली वस्त्रे अलंकार. म्हणे तुम्ही जाऊन सत्वर रामकृष्ण आणा येथे. धनुर्याग मांडला येथे सांगावे नंदादी गोडी आणते. महोत्सव पाहून मागुते गोकुळाशी जाई जे. आमचा दिव्य रथ जाई वे घेऊन. वरी बैसवी रामचक्रपाणी उदयीक सत्वर दोघांशी येऊन यावे उत्साह पाहावया. आज्ञाबंधूनी अक्रूरे रथ घेऊन निघाला त्वरे. म्हणे माझ्या सकृत तरुवरे वाढी आजी घेतली. मनात चिंता वाटे थोर. म्हणे कंस चांडाळ दुराचार रामानी यदुवीर दोघे सुकुमार केसी आणू. मागुती श्रीकृष्ण चरित्र अद्भुत आठवे मनात. संहारिले दारुण दैत्य केशी अग बकादिक पै. श्रीकृष्ण प्रतापा पुढे देख कंस काय बापुडे मशक. जगदवंद्याशी आवश्यक नेईन आता निर्धारे. अनिक चिंता एक अंतरी मदविश्वास हरी धरी की धरी. हा कंस सेवक म्हणून मजवरी खोपेल काय जगदात्मा. तो तरी सर्वात्मा सर्व साक्षी जो अनंत ब्रह्मांड चित्ती परीक्षी भक्तांची लक्षणे लक्षी संकटे रक्षी निजदासा. म्हणे आजी धन्य झाले माझे नयन देखतील वैकुंठीचे निधान. पूर्ण ब्रह्म सनातन मी पाहीन डोळे भरी. जशतक मुखान गशयन मी त्याचे पदी भाल ठेवीन. जो नीलग्रीवाचे हृदय ध्यान चतुरान बळ जायचे.
चतुरांना बाळ जयाचे. जो शिराब्धिवाशी पूर्ण, ज्याचे वेदशास्त्रानं कळे वर्म, त्या हरीशी आणि आजिक्षेम देईन प्रेमे आवडी. जो निर्गुण निर्विकार, जो देश काल रहित अपार, तो गोकुळी यादवेंद्र डोळे भरी पाहिन मी. नाना शास्त्र पद्धती आग्रहे जो जो अर्थ भाविती, तो हा एक जगतपती. गोकुळा माझी अवतरला, वेदांती परब्रह्म जे स्थापिती, तोची हा शिराब्जितापती. मीमांसक कर्मे करीती, याची लागी पावावया. नैयायिक म्हणती ईश करता, तोची हा चतुराशाचा पिता. जो आदी मायेचा निज भरता, करता हरता पळिता जो. कपिलमुखी शास्त्री प्रकृती पुरुष विभाग करी, तोची हा गोकुळी पुतनारी. डोळे भरून पाहिन मी. व्याकरणकार शब्द साधित, योग साधन पातंजल करीत. शैव त्याची शिव म्हणेती, तोची यदुपती अवतरला. देखतील वैकुंठीचे निधान, पूर्ण ब्रह्म सनातन. मी पाहिन डोळे भरी, जो दशशतमुखांशयन. मी त्याचे पदी भाल ठेवीन, जो नीलग्रीवाचे हृदय ध्यान. चतुरांना बळ जयाचे, जो शिराब्धिवाशी पूर्ण, ज्याचे वेदशास्त्रानं कळे वर्म, त्या हर्षी आजिक्षेम देईन प्रेमे आवडी. जो निर्गुण निर्विकार, जो देश काल रहित अपार, तो गोकुळी यादवेंद्र डोळे भरीन पाहिन मी. नाना शास्त्र पद्धती आग्रहे जो जो अर्थ भाविती, तो हा एक जगतपती. गोकुळा माझी अवतरला, वेदांती परब्रह्म जे स्थापिती, तोची हा शिराब्जितापती. मीमांसक कर्मे करीती, याची लागी पावया. नैयायिक म्हणती ईश करता, तोची हा चतुराशाचा पिता. जो आदी मायेचा निज भरता, करता हरता पळिता जो. कपिल मुनी शास्त्र सांख्यशास्त्री प्रकृती पुरुष विभाग करी, तोची हा गोकुळी पुतनारी. डोळे भरून पाहिन मी. व्याकरणकार शब्द साधित, योग साधन पातंजल करीत. शैव ज्याशी शिव म्हणती, तोची यदुपती अवतरला. वैष्णव म्हणती चक्रपाणी, शक्ती गणेश वासरमणी. इच्छा मात्रे ही रूपे धरुणी, नंदभुवनी अवतरला. दुरुनी अक्रूर गोकुळ देखत, साष्टांग घातले दंडवत. म्हणे धन्य व्रजवासी समस्त, मुख पाहती हरीचे. तो गोखुरा माझी चांगली, हरीची पाऊले उमटली. अक्रूरे घेऊन ते धुळी, लावली भाडी आपल्या. जोडून या दोन्ही हस्त, चरण चाली अक्रूर चालत. कंठ झाला सद्गदित, अश्रुपात वाहती. पद्मुद्रा उमटल्या जेथे, मागुती प्राणीपात करी तेथे. तो वृक्ष देखिले निज भक्ते, काय ऐकता ते बोलत. म्हणे धन्य धन्य तुम्ही वृक्ष, तुमच्या छायेशी बैशे कमल पत्राक्ष. जो भूतांतरात्मा कर्मध्याक्ष, सहस्राक्ष शरण द्या. तो सायंकाळी परतले गोभार, गोपाळांसहित यादवेंद्र. सवे ज्येष्ठ बंधू भोगींद्र, वाद्य गजर बहु होती. गोरज धुळी दाटली बहुत, त्याने झाकीला अक्रूराचा रथ. नंद मंदिराजवळी अकस्मात, अक्रूर तेव्हा पातला. अक्रूर नंदे देखून, धावून दिले शेमालिंगन. तो पातले दोघे जण, शेष नारायण ते काळी. देखिला त्रिभुवन नायक डोळा, नीलज्जमूर्ती वर्ण घनसावळा. रुळती आपद वनमाळा, गोरजे डबरला मुखचंद्र. उदार श्रीमुख आकर्ण नयन, कुंडलाशी शोभविती कर्ण. हरितनुच्या आश्रय पूर्ण, अलंकार घवघवती. अक्रूर यादवा वडील बहुत, देखून या श्रीकृष्णनाथ. चरण वंदाव्या धावत, तो अक्रूर दंडवत घातले. नेत्री चालल्या विमलांबुधारा, ऐसे देखून परत स्वयरा. अक्रूराचे कर धोरणी द्वारा, उठून शेम दिले. अक्रूराच्या गळा मिठी, दृढ घातली जगजेठी. रतीवर शत्रू आणि परमश्रेष्ठी, त्यांचेही भेटी नव्हेची. निज भक्त जाणती ते गोडी, तेथ समाधी कायसी पापोडी. तिथ व्रतांची आकोडी, वरून या वाणिजे. शंशनातो अक्रूर, कृष्णमुख न्याहाळी सुंदर. धरी हरीचे चरण वारंवार, तृप्ती नव्हेची सर्वदा. बळरामाशी नमून अक्रूरे दिले आलिंगन. साक्षात शेष नारायण अवतार पुरुष भेटले. अक्रूराचे दोन्ही हस्त, बळीरामाने अच्युत धरुणी प्रवेशले मंदिरात. नंदासहित ते धवा, यशोदेशी नमस्कारुनी अक्रूर. आसनी बैसला सादर, सांगे मथुरेचा समाचार. सविस्तर आद्यंत जो, नंदाशी म्हणे अक्रूर. कंसे तुम्हाशी बोलविजे सत्वर. बळीरामाने यादवेंद्र, याग पाहावयाच लावे. धनुर्याग पाहुनी मागुती, सवेची यावे गोकुळाप्रती. उदयक उगवता गभस्ती, अति सत्वर निघावे. तो नंद यशोदा बोलत, मथुरेसी नेता कृष्णनाथ. त्याची शनी आमचा प्रांत, होईल जाण अक्रूरा. श्रीकृष्णाचा कराव्या घात, कंस होरात्र जपत. अक्रूरा तू आमचा परम आप्त, पाहे बर्वे विचारुनी. अक्रूर हासुनी बोलत, तुमचे दृष्टी हे बाळ दिसत. परिकृतांतासही शिक्षा निश्चित, कृष्णनाथ लाविल पै. श्रीहरी बोले ते समयी अंतरी भय धरू नका काही. चला मथुरेशी लवला ही गोळी घेऊन समागमे. न लागता एक क्षण, कंस तत्काळ मारीन. मुष्टिक चानुराचे मरण, बहुत जवळी पातले. कृष्णेपूर्वी पराक्रम केले, ते नंद यशोदेशी आठवले. थोर देते संहारिले, अकबक केशी प्रलांबते ग. गोवर्धन पर्वत उचलला, कालिया मर्दुनी अग्नी प्रवेशिला. अखंडल शरण आला, तोही देखला सकळी की. हा सर्वदा आशय निर्भय, या शिकळी काळाचे नाही भय. बुद्धीचा प्रवर्तक यादवराय, गोष्टी ते मानले समजता. अक्रूर म्हणे प्रातःकाळी, निघावे दंडादी सर्व गोळी. गोकुळात मात प्रगटली, की वनमाळी जातो उद्या. तो उगवला वासरमणी, स्नान संध्यादी भोजन सारुनी. राम आणि चक्रपाणी, सिद्ध झाले ते धवा. दिव्यरथ अक्रूरे सज्जेला, गवळ्यांचा मेळा निघाला. गोरस कावडी ते वेळा, भरुणी घेतल्या कंस भेटी. यशोदा आणि रोहिणी ते, नमस्कारी रामे रमानाथे. हात जोडून म्हणती माते, जाऊन येतो पुढती पै. यशोदा म्हणे जगजेठी आता
आता कैशी तुझी भेटी स्नेहाचे उमाळे उठती पोटी पाना फुटलासे तू जातोसी मनमोहना मी आता न ठेवी आपल्या प्राण्या माझ्या विसावया राजवनयना मनरंजना श्रीहरे माझे सावळे का नाही जगन्मोहिनी कृष्णाबाई तुझे गुण आठवू किती काही मी ती नाही तया ते विश्वरूप दाविले वदनी गोवर्धन वसला चक्रपाणी द्वादश गावे महाग्नी तुवा गिळून दक्षिले नंदजी बुडाली यमुना जळी तू घेऊन आलाशी वनमाळी सट्टे गिळले शक्तीस्थळी तेथे रक्षिले पाडसा ब्रह्मांड नायका मी तुझी जननी आम्हा म्हणता लाज वाटते मनी माता पिता बंधू भगिनी तुझी माझी श्रीरंगा ऐसे बोलून यशोदा हृदय धरले परमानंदा म्हणे मनमोहना गोविंदा परतून येई लवकरी मातेच्या आचरणावरी मस्तक ठेवीत मुरारी माया म्हणे पुतनारी उपेक्षा केली माझी तुवा तो गोपिका आल्या धावत दोही करी हृदय पिटित एक पडती मूर्छागत थोर प्राणांत ओढवला धरणीवरी एक लोळत एक दीर्घस्वरे हाका देती एक अवली कपाळ आपटती प्राणांती ओढवली एक म्हणती गेला सावळा आता अग्नी लावा गे गोकुळा अगे गोकुळीचा प्राण चालिला प्रेतकळा पातली आहा अक्रूर चांडाळा परी येसा अकस्मात कुठून आलाशी आहा गोकुळीचा प्राण नेतोशी निर्दय होशी तू साच सकळ गोकुळींच्या हात्या अक्रूरा पडती तुझ्या माथा नेऊ नको कृष्णनाथा इतके की आम्हाशी देईचे तुझे नाम ठेविली अक्रूर परी तू हिंसक निर्दय थोर बहुत झालाशी का क्रूर परम निष्ठुर तू होशी तो रामकृष्ण रथावरी बसून चालले झड करी रथा पुढे येऊन वज्र नारी आडव्या पडती धरीचे एक पुढे पदर पसरून म्हणती आम्ही अनाथ भिकारी दिन करी आजी कृष्णदान कीर्ती त्रिभुनी भरू दे अक्रूरा देखता येऊन माती गोपी आपल्या मुखी घालती म्हणती मनमोहना यदपती न भेटेसी आता तू ऐसे देखून येते अवसरा अष्टभावनावरती अक्रूरा नैनी चालल्या अश्रुधारा प्रेम देखुनी गोपिकांचे म्हणे धन्य धन्य यांचे प्रेम याही वशे केला पुरुषोत्तम जे निर्विकार परब्रह्म नामारूपा तिथे दे गोपिकांच्या शोकाशी नाही पर जैसा वनाशी निघाला रघुवीर पाठी लागले अयोध्या नगर तैसेच येथे झाले जीवनाविन मत्स्य जैसे गोकुळविन लोकतळमती तैसे यशोदेशी मूर्छा येत असे धावत असे रथा पाठी माझ्या विसावी या जगत जीवना मुख पाहू दे जगन्मोहना आला मज प्रेमाचा पाहणा पाहू कोणा सांग पा माझे सावळे का नाही उभी गे राजसे कृष्णाबाई तुझं वेगळ्या देशात आहे ओस मज वाटती कृष्ण मज परी झाली कैशी ताने बाळ टाकून परदेशी माता जायसह गमनाशी गती तेसी मज झाली की कांटे वनात आंधळे जाता चांगती टाकून जाती औचिता तेसे मज केले कृष्णनाथा पुन्हा मागुता न भेटशी एका पद्मपुराणीचे संमत राधा तेथे आली धावत तथा पुढे येऊन त्वरित ध्यान करती हरीचे अविलोकिले हरिस्वरूपी लावणी नेत्र हृदय साठविला यादवेंद्र मग कृष्ण चरणावर ठेविले शिर झाले थोर नवलपै जैसे उदकी मिळेल वन तेसी राधा गेली अदृश्य होऊन हरिरूपी झाली लीन दुसरे पण हरवणे थोर झाला चमत्कार राधा हरिरूप झाली साचार गोपी तटस्थ समग्र वाणी भाग्य राधेचे नाना साधने योगी साधती त्यासी ऐसे नव्हे गती धन्य धन्य राधा पुण्यमूर्ती हरिस्वरूप झाली असो हरी म्हणे अक्रूरा आता रथ चालवी सत्वरा तरीच या गोपिका सुंदरा मागे दुरी राहती रथ घडघडीला समीर गती क्रमुनी मागे टाकिली जगती तेव्हा मूर्छा येऊन गोपिका पडती हाका देती कृष्ण मागे कपाळ पिटून फोडी हाका आहा कमलावरा वैकुंठ नायका आपल्या हाते गोपिका वधुनी जाई आताची आता केव्हा देखो पुढती एक हाते केश तोडती रथ क्रमित जात शिती दृष्टी पाहती सुंदरा म्हणती प्राण सख्या वनमाळी तुझा वियोगा नल परम जाळी एक म्हणती रथाजवळी धावून जाऊ चला गे अक्रूराशी घालून कृष्णाची आण रथ आणावा वेगे परतून नेली तरी बळेच हिरोन आणू मनमोहन आताची आम्ही अहो इथे क्या सुंदरी अक्रूर एकला काय करी तो रथ गेला बहुत दुरी विकळ नारी पडी गेला म्हणती वेदका परमपुरुषा तुझबिन वस जाही दिशा क्षीरसागर हृदय विलासा जातोशी कैसा टाकुनी चारी ध्वज आणि कळस रथ उतरता सखल भूमीस न दिसे काही निराश थोर गोपीस जाहिलसे अवघ्या गोपी एकांत करीत गोकुळा परतल्या स्पुंदत एक म्हणती अग्नी त्वरित लावा आता गोकुळा ऐसा शोक करीत सुंदरी प्रवेशल्या यशोदाच्या मंदिरी तो यशोदा म्हणे ते अवसरी माझा श्रीहरी दावा गे यशोदा मंदिरात हिंडे रडत म्हणे आता मज कैसा गे कृष्णनाथ तो वैकुंठनाथ समर्थ टाकून यथात मज गेला सकळ गोपी यशोदेचे कंठी घालीत तेव्हा दृढ मिठी शोक गेला तो न माये सृष्टी न वर्णवेचे कोणाते शुके वर्णिता हे कथा सद्गत कंठ झाला तत्वता शुकाशी झाली जे व्यथा जी अवस्था ते वर्णिता मज नये आणि सद्गत झाला परीक्षिती ढटळणे अश्रुभाती म्हणे श्रीकृष्ण वेदक मूर्ती त्याचीच कीर्ती सांगा पुढे असो यशोदा सांगे गोष्टी सख्यांनो घर लागते गे पाठी आता माझ्या जगजेठी पुन्हा दृष्टी पडेना कृष्णाची जिव्हाळलेनी टाकिली गोपी पुढे आणूनी हरीची खेळाव्याची खेळणी हृदय धरुणी मायरडे बाघ नखे पदकळा पाहुणी शोक करती वेलाळा अपाद गळ्याच्या वनमाळा सदनी ठेविल्या ठाई ठाई हरीची घोंगडी चांगली दशियान प्रति मोते ओविली चिमणीच हरीची मुरली एकता हरी श्री निवृत्ती एकता हरली चित्तवृत्ती हरीचा चिमणा पितांबर शिदोरीचे जाळे सुंदर श्रीची पिच्छे परिकर करीचा वेत्रे रत्न जडित वनमाळांचे ठेविले जे भार त्या सुवासित आटले मंदिर माया म्हणे पूर्वकर्म घोर आड आले बळेची पुतना शोषुनी अगबक मारिला कालिया मर्दुनी अग्नी प्रविशिला गोवर्धन नखाग्री धरिला शक्रही आला शरण जाशी गर्ग नारदारी मुनिजन मज शंशना सांगती येऊन हे क्षीरसागरीचे निधान तुझे पोटी अवतरले ऐसे सांगती शंशना परिसत्य न वाटे माझी आमना दशावतारी
अवतारींच्या दिव्य रचना दृढता दाविल्या हरीने. पूर्ण ब्रह्मसावळे मापायावरी घेऊन न्हाणिले, आपल्या पदरे अंग पुसले वैकुंठपतीचे निमता. पूर्ण अवतार श्रीकृष्णनाथ उकळी बांधिला न कळत, जळून जावोत गे माझे हात, झाले भ्रांत मायेने. ब्रह्मादिकांची आराध्य मूर्ती, त्याशी मी पाठवी वनाप्रती, गुरे राखविली निशिती, अपराधा मिती नाहीच. ज्याशी वर्णिता भागली दर्शने, त्याशी येरे जारे म्हणे, ठकले ठकविने जगत जीवने, महिमा नेने अद्भुत. हरिविन गृह दिसते ग थोर, जीवन विने जैसे कासार, की प्राणी विन शरीर, दीप विन मंदिर जेवी. ऐसे खेद करती गवळीनी, प्रवेशले आपल्या सदनी, संसार कृत्य करिता चक्रपाणी, गीती गाती सर्वदा. दळिता कांडिता मंथन करिता, गायी दुहिता पालक हलविता, रांधिता जेविता उदक पिता, गीत गाती हरीचे. करता सडा संभाषण, रंगमाळा घालिती आनिक जीवन, हिंडता करिता गगनागमन, गीत गाती हरीचे. जागृती सुषुप्ती आणि स्वप्नी, ध्यानीवानी आसनी शयनी, सर्वदा वेधल्या श्री हरिचरणी, वृत्ती निमवणी गेलिया. एकी गवळीनी यमुना जीवना, घेऊन येत आपल्या सदना, तो अंतरी आठवला यादवराना, वेद पुराण वंदजो. हरिरूपी वृत्ती वेधली, गृह जावे हे विसरली, कृष्णरूपी वृत्ती मुराली, तेथेची झाली समाधिस्थ. घरा आली ते नितंबनी, परिमने गेले कृष्णरूप होऊनी, जिकडे विलोकित कामिनी, तिकडे चक्रपाणी दिसत असे. पंचप्राणांचे आधारे, यथा न्याय शरीर पवावरे, गोपी वेधली यादवेंद्रे, दुसरे दिसेना. चराचर वरद भाव विसरून गेले सर्व, पूर्ण ब्रह्मानंद माधव अद्वय एक संचरला. उसने मागाव्या गवळीनी, प्रवेशली शेजीचे सदनी, तो अंतरी साठवला मोक्षदानी, पुराण पुरुष श्रीकृष्ण. मन वेधले हरिपायी, म्हणे सखे उसना कृष्ण देई, आताची आणोनी लवलाही, देईन तुझा निर्धारी. तव ते बोले अवला, सखे कृष्ण मथुरेसी गेला, दोघी जणींची या डोळा, पूर लोटती अश्रूंचे. लेकुरे वासरे घर, अवघीची दिसे कृष्णाकार, तो एक म्हणे सुंदर, सये पुढे यदुवीर न एकी. प्राक्तनाची विचित्र गती, त्याही वेरी स्त्री देहाची बुंती, कोण कोठे जाता नये निश्चिती, परिधान जिथे हे, पुन्हा नये भेटे कमला नायक, सै क्षणिक नरदेह देख, अंतरी आठवते हरीचे मुख, निष्कलंक चंद्र जैसा. सै हरिविन विलास भोग, तोची केवळ भवरोग, हरिकृपेविन योग याग सर्व व्यंग. दिसत असे ऐसी गोपिकांची भक्ती गणितान प्रगणवे, शेषाप्रती असो इकडे त्रिभुवनपती मथुरांपंथे जात असे. मागे गवळी याचे भार रथ वेगे चालवी, अक्रूर तो तमारी कन्येचे तीर, पुढे देखिले तेथवा. कृतांत भगिनीचे जीवन उल्लंघुनी गेला जगत जीवन, पहिले तरी सर्व गवळी जन कराव्या स्नान उतरले. रथ सोडून अक्रूर स्नानाने चालला सत्वर, रती शेष आणि यादवेंद्र दोघे तेथेच बैसले. परतुनी पाहे अक्रूर तो दोन्ही मूर्ती दिसती सुंदर, एक घनश्याम एक गौर शशी मित्र जापरी, की विष्णू आणि शंकर, की बृहस्पती आणि वज्रधर, की राम आणि सौमित्र, तैसे दोघे दिसती पै. अक्रूर मनी करी विचार, म्हणे दोघेही अत्यंत सुकुमार, धापुटे वय दिसती किशोर, मी तो सत्वर यासी नेतो. परमद्वेषी कंस सत्य, जपे दोघा कराव्या घात, तेथे जरी झाले विपरीत, तरी कैसे करावे. मध्ये संकट मोठे पडले, शेवटी काय होईल ते न कळे, ऐसा चिंताक्रांत तेवेळी अक्रूर जळी प्रवेशला. सचिंत झाला भक्तराना, बुडी देऊनी करी अघमर्षणा, तो जीवनी देखिले जगजीवना, विश्वमोहना असती गोविंदा. चतुर्भुज चक्र पाणी पडला शेषशायिनी, जो मायाचक्र चालक मोक्षदानी विश्वभर परमात्मा. नाभिकमळी परमश्रेष्ठी, गणित ब्रह्मांडाच्या कोटी, नाना अवतारांच्या गिरटी, स्वय घेत परमात्मा. मत्स्य कुर्मादी अवतार, तेथेची चरित्र दिसती अफार, श्रीकृष्ण रूपे कंसासुर, आकोळी यांना मारल्या. मुष्टिक चानुरादी दैत्य, मल्ल मारले परमाद्भुत, शिशुपाल आणि वक्रदंत जरासंध पाडिला. भौमासुर बाणासुर, निवटिले कौरवांचे भार, मागून ती होऊनी तदाकार, स्वरूपी स्वरूप संचारले. अक्रूर पाहे आत्मदृष्टी, तो कृष्ण रूप दिसे सर्व सृष्टी, हरी नखी दिसती ब्रह्मांड कोटी, अंत न कळे पाहता. अद्भुत प्रताप देखून अक्रूर करता झाला स्तवन, म्हणे कृष्ण हे मधुसूदन, हे जगजीवन सुखार्णवा. हे कृष्णा सर्व व्यापका, हे कृष्णा त्रिभुवन नायका, हे कृष्णा निज सुखदायका, निरुपाधिका निरंजना. हे कृष्ण अनंत चरणा, हे कमलदल लक्षा अनंत वदना, हे विरूपाक्ष हृदय अनंत नयना, भक्त पालना श्रीहरे. अनंत शिरे अनंत उदरे, अनंत नामे अनंत चरित्रे, अनंत हस्त अनंत मुखांतरे, करता भुक्ता तुझी पै. तुझे स्मरण जे सादर, त्याचे पावले पैल पार, त्याही जिंकिला संसार, जे तत्पर भजनी तुझ्या. जे हरी तुझे नाम गाती, त्याचे पाय धरावे पुढती, त्याची पावले उन्मत्त गती, अभेद स्थितीचे ऐंशी. हरी तुझे दिव्य नाम, हेचे साधन परम सुगम, त्याचे सुशीमंत शुद्ध परम, सूर्य देसास तेजस्वी. रामकृष्ण यादवपती, ही नामे जे सदा घेती, जैसा अग्निशुचिमंत होराती, तसेच निशिती भक्त तुझे. तुझी अनन्य भक्ती करिता, जरी कर्मलोप झाला उचिता, त्या लागी प्राप्त होई अनंता संकाधिकांचे ठेवणे. जे भक्तांचे सत्कर्म राहत, ते न्यून पूर्ण करीत, ऐसा कृपाळू भगवंत, उणे पडून देसी. जो तुझा अनन्य शरण, त्याचे कोटी अपराध क्षमा करून, पुढती हिरोनी या मन, आपले पदे ठेविशी. जे सर्व कर्म बहिर्भूत, परी तुझी नामी आवडी बहुत, जे तुझा अत्यंत आवडत, त्याचे अपत्य एकुलते. कर्म करिता विधी निषेध भूत, कर्म करिता व्याकुळ होत, परी तुझ्या ऐक्य नामे समस्त, होय कृतार्थ श्रीहरी. तिष्ठता उठता बेसता, निद्रा करता जाता येता, तुझे नाम जगन्नाथा, जपता हरती सर्व दोष. विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र, स्त्रियात्यंज समग्र, तुझे नाम जपता निरंतर, पावन होती सर्वही. ऐसा हरी तुझा महिमा, तुझा
त्या तुझे शरण मी पुरुषोत्तमा पुराण पुरुषा निरुपमा नामा आणि अनामिता तू. अक्रूराचा संशय फिटला. कृष्ण पूर्ण ब्रह्म समजला. माया पडळते वेळा विरून गेले समजत. पूर्ण ब्रह्मानंद जगजठी इच्छा मात्रे घडी मोडी सृष्टी तो कंसावधीला ही गोष्टी अपूर्व काही नव्हेची. अक्रूर घाली नमस्कार सद्गत झाले अंतर त्यासाची निघाला बाहेर तो रथी तोची बैसला. प्रत्यक्ष शेष आणि रमेश गवळ दिसती अवतार पुरुष भक्तांना लागली लीला विलास दावावयास अवतरले. संध्यादिक्रम सावरून सत्वर रथाजवळी आला अक्रूर तो गदगदा हासे श्रीधर म्हणे का हो उशीर लागला काय अपूर्व देखले जळी ते सांगावे आम्हा जवळी ऐसे बोलता मनमाळी अक्रूर झाला सद्गती. धावणे धरले श्रीकृष्ण चरण आसवे शाळीले हरिपद पूर्ण कृष्ण आलिंगीला उचलोन निज करे नयन पुसले. अक्रूर म्हणे पुराण पुरुषा सचिदानंद हरी सर्वेशा तुझा महिमा वेद शेषा नवर्णवेची कदाही. तेथून रथ निघाला वेगेशी सत्वर आले मथुरा देशा प्रदेशी उपवनी राहिले ते दिवशी नंद गौडी या समवेत. अक्रूर म्हणे यादवेंद्रा राहावया चाल माझी आमंद्रा मी दासानुदास तुझा खरा मज उद्धरी श्रीरंगा. मी अनंत जन्मी तप केले ते एकदाची फळाशी आले जन्माचे सार्थक झाले परब्रह्म सावळे पाहिले म्या तरी स्वामी इंद्रावरा चालावे माझे आमंद्रा ऐसे एकता परात्पर स्वेरा काय बोले तेव्हा कंसाशी मारल्यावी न जाना मी नाही तुझ्या सदना राज्य स्थापिन उग्रसेना पण शाळा फुडबिन काजीच्या रात्री ये स्थानी आम्ही राहतो उपपणी तरी तुम्ही पुढे जाऊन कंसा लागी सांगिजे. आज्ञाबंधूंनी अक्रूर प्रवेशला तेव्हा मथुरापूर जैसा प्रकाशे सहस्त्र करो. अत्तेसी वार्ता गेली मुसरित श्रीकृष्ण आला उपवना एकता आनंद भक्तजना परम भय वाटे दुर्जना चिंता बहुत प्रवर्तिली मागे बोलावे अति न्यून समोर देखता पळती उठून हे ग्राम सिंहाचे लक्षण तैसे दुर्जन मथुरेचे हरिविजय ग्रंथ कल्पद्रुम जो निज भक्तांचे पूर्वी काम इचिले फळ देतो उत्तम मनोरथ पूर्ण करी सर्वदा. ऐसा हरिविजय ग्रंथ कल्पवृक्ष जेथे राहिला कमलपत्राक्ष जो ब्रह्मानंद सर्वसाक्ष भीमा तटनिवासी जो ब्रह्मानंद कल्पद्रुम थोर तेथे याचक अनन्य श्रीधर मागे हेची निरंतर सप्रेम भजने देई तुझे श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत प्रेमळ भक्त सदा परिसुत अष्टादशाध्याय हे गुढा श्रीकृष्णार्पणस्तु शुभम भवतु श्रीरस्तु राधे कृष्ण.